स्वामी समर्थ. ज्याची मला सगळ्यात जास्त भीती वाटते तेच झालं. काय झालं ते सांगतेच, पण हे आधी बघा. स्वतःचे केस धड विंचरता येत नाहीत, पण पट्ट्या कोंबडीचे केस विंचरायला लागलाय. आणि ती कोंबडी पण बघा किती समजूतदार, गप्प बसून केस विंचरून घेते. वेदांशला प्राणी आणि पक्ष्यांचं इतकं वेड आहे नाही की केस विंचरून झाल्यावर तिची जबरदस्तीनं पाणी पाजणे सुरू आहे. पण सकाळी मात्र हे महाशय माझ्यावर जाम रागावले होते. कारण काय तर मी त्याचा केक खाल्ला. मग काय दुपारी त्याचा आवडता पदार्थ आणि सोबत पेरू देऊन त्याची मंदरणी. त्याचा तो आनंद पाहून मला पण छान वाटतं. संध्याकाळी वाटलं खूप पाऊस पडेल, पण आमच्याकडे सोडून सगळीकडे पाऊस झाला. पण पाऊस यायच्या आधी मी पावसाच्या भीतीने त्याचे खेळण्याचे सगळे डायनोसॉर उचलून घरात आणून ठेवले. रात्री मी चेहऱ्याला फेस सिरम लावतच होते, तेवढ्यात वेदांश धावत आला आणि त्याने मला काहीतरी दाखवलं ज्याची मला सगळ्यात जास्त भीती वाटते. तेच पंखाचे कीटक घरात आले होते. एकदा का हे घरात शिरले की लवकर जात नाहीत. कसे बसे ते झाडून बाहेर काढले. वेदांश तर त्यांना पाहून खूपच घाबरला होता. पण भीती बाजूला सारून आता आमची शाळेची तयारी सुरू झाली. लवकरच शाळा सुरू होणार आहे, त्यामुळे मी त्याचा अभ्यास घेत होते. माझं पिल्लू किती हुशार आहे बघा. पटापट स्पेलिंग वाचून अगदी बरोबर नंबरला सर्कल करत होतं. असा होता आजचा माझा गोड दिवस. खट्याळ आणि तितकाच मजेशीर. चला बाय.